पण मनाचं जे मागणं आहे ना, हे देहतृप्तीसाठी केवळ आहे. तुमची देहतृप्त व्हावा, तुमची इंद्रिय तृप्त व्हावी. तो मन हा सेनापती असल्यामुळं पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, मन, बुद्धी आणि अहंकार, तर ह्याला संतृप्त, त्यांना पुरवठा मंत्रीसारखं काम करत होते. तुझा अहंकार जागृत झाला की तो लगेच विचित्र वागायला लागतो. तुझा जिभेला जरा हे झालं, चव बदलली की जीभसुद्धा वेगळं वळण घेते, दृष्टीला वेगळं वळण. मग मन काय करतं, त्या सर्व पंचज्ञान इंद्रियांना शांत करण्याचा प्रयत्न करतं, आणि ते शांती झाली की मन शांत होतं. मन कधी शांत होतं? ज्यावेळी इंद्रिय शांत होतात. इंद्रिय शांत झाली की मन शांत होतं. पण इंद्रिय जर खवळलेले असतील, जिभेला तसं वाटतं की मला चांगलं खायला पाहिजे, चमचमीत खायला पाहिजे, मला हेच खायला पाहिजे, जिभेचं रिक्वायरमेंट, डिमांड आली की मन विचलित होतं आणि मन मग त्याचा रस्ता काढतं आणि मग म्हणतं चल हॉटेलात, चल खाऊन घे. म्हणजे ते जिभेला जरा शांत करणं, संतृप्त ठेवतं. जसं मन या सर्व इंद्रियांना शांत ठेवतं, तसं या संपूर्ण देहाला ते मन शांत ठेवतं. आणि ते शांत झाल्यानंतरच तुम्हाला आंतरिक आत्म्याच्या दृष्टीने प्रवास सुरू होतो. म्हणजे मन हे खऱ्या अर्थाने कधी कधी तुम्हाला सपोर्टेड आहे. तुम्हाला जे पॉझिटिव्ह ठेवायचं आहे का निगेटिव्ह ठेवायचं आहे, हा आपला भाग आहे, ते तुम्ही ठरवायचं आहे. पण मन हे संपूर्ण बॉडीला सुद्धा संतृप्त ठेवण्याचा प्रयत्न करतं. त्याला पहिलं बॉडीला संतृप्त होऊ द्या. झाले की मग मनाला काम उरत नाही, त्यावेळेला तुम्ही मनाला काम द्या की आता आंतरिक आत्म्यामध्ये मला जायचं आहे, चल माझ्याबरोबर, आता तुला काही काम नाही, आज तुला सुट्टी आहे, बिनकामाचा असतो, आता चल माझ्याबरोबर. तो येईल तुमच्याबरोबर. इथं तुमच्या पोटामध्ये भूक लागली आहे आणि एखादा कीर्तनकार म्हणतो की तू राम 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 म्हण, विठ्ठल विठ्ठल म्हण, किंवा आणखी काय म्हण. तुमचं तोंड बोलेल पण मन नाही बोलणार. मन तुमचं कुठं लागलंय? जेवणाकडे. तो म्हणतो की माझं जठर इथं बोंबलतंय, त्याला पहिलं शांत करू द्या, मग मी आनंदाने तुमचं नाव घेईन. गंमत अशी झाली आत्ताच्या युगामध्ये की सर्वच इंद्रियांना व्हरायटी भरपूर मिळाल्या. डोळ्यांना दृश्य अनंत मिळाली, जिभेला चव अनंत प्रकारच्या मिळाल्या, कानाला ऐकायला अनंत मिळालं, स्पर्शाला सुद्धा भरपूर सोयी निर्माण झाल्या. त्यामुळं आता इंद्रिय सोकावली. लाचावले मन लागलीसे गोडी, आणि जिभेनं सोडी ऐसे झाले. पण माझं मन काय झालं, एकदा चांगलं खाल्लं की मला पुन्हा पुन्हा खाऊ वाटतं. तर हे इंद्रियांचा स्वभाव आहे आणि मन त्याचा पुरवठाकारक आहे. मन फक्त एवढंच काम करतं माझ्या बुद्धीप्रमाणे की पुरवठा मंत्री येते. तुम्हाला चांगलं बघायला आवडतं, मग ते डोळे म्हणणार की सारखं चांगलंच बघायला मिळालं पाहिजे, कान चांगलंच ऐकायला मिळालं पाहिजे, सुगंध सारखाच मला मिळाला पाहिजे, जिभेला चवदार चांगलं खायला मिळालं पाहिजे. म्हणजे हा जो प्रकार आहे हा अतृप्ततेचा प्रकार म्हटला जातो. तर ज्या ज्या वेळेला इंद्रिय अतृप्त होतात त्यावेळेला मन त्याच्या तृप्तीसाठी धावू लागतं, आणि मन ज्या वेळेला तिकडे धावू लागतं त्यावेळेला तुम्ही एक शांत कसे राहाल? देह तुमचा धावतोय. मग आता प्रश्न इथं एक निर्माण होतो असा आध्यात्मिक, की तुम्ही मन म्हणून साधना करताय का तुम्ही कोणतरी आत्मरूप म्हणून साधना करताय? हा फार मोठा डिफरन्स आहे. तुम्ही आज सगळे मन म्हणून साधना करता.
कसं काय? तुमचं मन तृप्त झाल्याशिवाय तुम्ही साधनच करू शकत नाही. एक लक्षात घ्या, आपल्या बॉडीमध्ये श्वसनक्रिया चालू असते आणि दिवसभरामध्ये सदृढ माणूस जो असतो 21,600 वेळेला तो श्वास घेतो दिवसभरात, दिवस रात्र अहोरात्र. मग ती क्रिया कधी बंद होते का? तू उपाशी अस किंवा तू संतृप्त पोटभर जेवलेला असू देस, तू पिक्चर बघत असू देस, नाहीतर नाही बघत असू दे, चांगलं ऐकायला मिळू दे नाहीतर नाही मिळू दे, परंतु हृदय चालू असतं, जठराचं पचनक्रिया चालू असते, फुफ्फुसांची ऑक्सिजन पुरवठा चालू असतो आणि श्वासही आपला चालू असतो. म्हणजे तो कधी बंद होत नाही. मग तो कोण करतो आणि तुझं मन काय करतं? तुझं मन फक्त या देहाशी चिटकून आहे, त्यामुळे तो देहाचाच विचार करशील, देहाचाच पहिला विचार येतो. पण ज्या वेळेला मनापासून तू अलिप्त झालास श्वासासारखा, की श्वास कधी बंद होत नाही, तो अहोरात्र ताप येऊ दे, थंडी येऊ दे, काही येऊ दे, पण श्वास हा चालूच राहतो. मग श्वास ही नैसर्गिक प्रकृती जी काय चालू आहे ती जशी चालते तसं ज्या वेळेला तुझं ध्यान होईल, म्हणजे माझ्या शरीराचा भाग कसाही असू दे, थंड असू दे, उष्ण असू दे, शीत असू दे, गरम असू दे, ताप आलेला असू दे, जखम झालेली असू दे, काही असू दे, तरी देखील त्याचा स्पर्श माझ्या साधनेला होणार नाही. अशी ज्या वेळेला मनाची स्थिती येते त्यावेळेला तू मनापासून अलिप्त झाला असं समजायला हरकत नाही. मग तुझं ध्यान जगामध्ये कोणीही तोडू शकत नाही. आज आमचं ध्यान लागत नाही, आज माझा मूड नाही, आज माझ्याकडून हे वाचलं जात नाही, ही प्रार्थना होत नाही, ह्या सगळ्या समस्या आहेत. याचं मूळ कारण आहे की तू मनाचा गुलाम झाला आहेस. तुझं मन म्हटलं जर प्रार्थना करावी तरच करणार तू. तुझं मन म्हणलं की पूजा करावी, प्रार्थना करावी, अध्यात्म करावं, ध्यान करावं, सगळं कसं करावं ते कुणामुळं वाटतं? तर केवळ तू तुझ्या मनाचा आदेश पालन करतो म्हणून. पण तू जर असं समजलास की मी वेगळा आहे आणि माझं मन वेगळं आहे, तर मी जो आहे तो मी मूळचा नैसर्गिक आहे, निसर्ग नियमाने चालणार आहे. मग मी माझ्या पद्धतीनं मी आत्मतत्वाकडे जाण्याचा माझा ओघ असला पाहिजे. तसा न राहता बाह्य जगाशी समरस होऊन मी काय करतो, मनाप्रमाणे साधना करतो, मनाला आवडेल तसं करतो. मला वाटलं की भजन ऐकावं तर भजन ऐकतो, मला वाटलं ध्यान करावं तर ध्यान करतो, मला वाटलं तर. हे वाटणं जे आहे हां, तर हे मनाचं द्वार आहे. मला वाटतं तिखट खावं, मला वाटतं अमुक खावं, मला वाटतं फिरून यावं, मला वाटतं म्हणजे याचा अर्थ तू अजून मनच आहेस, तू आध्यात्मिक क्षेत्र झाला नाहीस. तुला आध्यात्मिक क्षेत्र व्हायला वेळ लागेल, पण एकदा का तुला ते जमलं तर अध्यात्म अत्यंत सोपं आहे तुझ्यासाठी. दळीचा कांडीचा जणी नाव घेत होते, उठता बसता तुकाराम महाराज नाव घेत होते, मोठे मोठे संत नाव घेत होते. त्यांच्याकडून ते घडत होतं, कारण ते मनाचं ऐकत नव्हते. मनाला काम दिलंय ना देहाला सांभाळायचं, तो देह सांभाळील. मग मी देहाची काळजी करणारा कोण? मी माझी काळजी करेन. मी कोण आहे? मी आत्मा आहे. मी कोण आहे? मी प्रकाश आहे. मी कोण आहे? मी शक्ती आहे. मी कोण आहे? या देहाचा मालक आहे. पण मी मन आहे म्हटलंस की तुझं अर्ध व्हॅल्युएशन गेलं. कारण मन हे सेनापती आहे. मग आज जे तुमचा राज्यकारभार सगळा चालू आहे ते तुमचं मन चालवत आहे, तुम्ही नाही चालवत आहे. आणि त्यामुळे तुम्हाला धक्के बसतात, टप्पू बसतात, अनुभव येतात, सुखदुःख येतात, लाभ नफा तोटा सगळे विकार तुम्हाला लागू होतात साधनेमध्ये सुद्धा. मग साधनेमधले जर विकार जायचे असेल तर मी म्हणून मी आत्मतत्व आहे,
मी माझी पॉवर्स जे आहे ते आणखी वाढवीन. या तत्वामध्ये तुमचं जर मन बाजूलाच ठेवा, पण तुम्ही बसलात तर तुम्हाला कधीही कोणतीही समस्या साधनेमध्ये आडवी येणार नाही, रुकावट येणार नाही. देहाचं काम मनावर सोपून दिलं आहे आणि मी माझा आतमध्ये आत्माराम म्हणून मी बसलो आहे. आणि मी ज्यावेळेला तिथं बसेन, मी जो काही आत्मा म्हणून, तर आत्मतत्व म्हणून मी जागरण होईल, मी जागृत होईल आणि तसंच जगायला लागेन. तर मला साधनेमध्ये काही अडचण नाही, मी स्वस्थानी पोचायला सक्षम झालो, हा त्याचा अर्थ आहे. आणि तिथंच तुम्हाला तो जे काय मी म्हणून जे काय तत्व आहे त्याचं दर्शन त्या ठिकाणी तुम्हाला होऊ शकतं. आज आम्हाला एवढी साधना करून आम्हाला प्राप्त का होत नाही, त्याचं कारणच हे आहे की मी मन म्हणून जगतो आहे, मी आत्मतत्व म्हणून जगत नाही. आणि त्यामुळे मला हे सगळे विघ्न किंवा सगळ्या अडचणीला तोंड द्यावं लागतं, हा त्याचा मतितार्थ. ओके, धन्यवाद.